रायगडमध्ये मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. आजी माजी पदाधिकाऱ्यांमध्येच तू मैमय झालेली आहे. नवीन नियुक्तीवरनं आरोप आणि प्रत्यारोप रंगलेले आहेत. आजी माजी पदाधिकाऱ्यांमध्ये चांगली झुंपल्याचं दिसतंय. जिल्हाध्यक्ष पदावरनं दूर करण्यात आलेले संदीप ठाकूर यांनी नवीन पदाधिकारी निवडीवरनं आपली नाराजी व्यक्त केली. ठाकूर यांनी थेट संपर्क प्रमुख संदीप देशपांडेंच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलेला आहे. तर त्यांच्या आरोपांना नवीन जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. कार्यपद्धती होती त्याबद्दलची आमची नाराजीचा पत्र आम्ही नाराजी व्यक्त केली होती आणि ती नाराजी आम्ही उघडपणे त्यांना पत्राद्वारे आम्ही त्यांना ही नाराजी पत्राद्वारे आम्ही त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष सह्यांसकट आम्ही त्यांना दिली होती. सर्व आमचे शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि माझे स्वतःच्या आमच्या सर्वांच्या सह्यांच्या समक्षाने आम्ही पत्र दिलं होतं, पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. ह्या माणसाला जेल झाली होती 17 दिवस. कुठल्या प्रकरणात? खंडणी प्रकरणात. कोणाच्या? तर स्टाफ मेंबर हबीब खोत. हा विषय पेनला माहिती नसून अख्ख्या रायगडला माहिती आहे, अख्खे पत्रकारांना माहिती आहे, अख्खे मीडियाला माहिती आहे, तरी हा बांड्या गोष्टी करते, चुकीचा आहे. आणि हा माणूस आज एवढा मोठा मनसे सेनेचा नेते संदीप साहेब देशपांडे याच्यावर जो आरोप करतोय याची लायकी आहे का? तुम्हीच सांगा. आपण आपल्या लायकीप्रमाणे वागावं. तुम्ही असो, मी असो, कोणी असो.